विज्ञानाला डोळ्यातला सगळे प्रॉब्लेम कळाले, डोळा कशामुळे दिसतं, कुठल्या रक्तवाहिन्या काम करतात हे त्याला कळालं. पण विज्ञानाला डोळ्याला अजून दृष्टी नाही देता आली. विज्ञानाला रक्तातले प्रॉब्लेम कळाले, रक्त कसं तयार होतं, पांढऱ्या पेशी वाढण्यासाठी काय खाल्लं पाहिजे, कुठली जीवनसत्व घेतली पाहिजे, हिमोग्लोबिन रक्ताचा लाल रंग करण्यासाठी कुठले पदार्थ खाल्ले पाहिजे हे कळालं. रक्त कसं तयार होतं हे कळालं. पण रक्त बनवण्याची मशीन अजून विज्ञानाला कळाली नाही आणि बनवता आली नाही. तर नवरात्रात आपण देव बसवतो का नाही? कशावर बसवतो? नागिनीच्या पानावर. नागिनीच्या पानावर का बसवतात? भैरवनाथ जन्मोत्सव सोहळा प्रत्येक वर्षी होतो, पण प्रत्येक वर्षी वेगळा उत्साहाच असतो, म्हणून त्याला उत्सव म्हणतात. प्रत्येक वर्षी होतो, पण ज्याचा कधी कंटाळा आला नाही, कंटाळा करू शकणार नाही, कारण प्रतिवर्षी गेल्या वर्षाच्या उत्साहापेक्षा या वर्षीचा उत्साह जास्त, म्हणून जन्मोत्सव सोहळा. एकाने मला प्रश्न विचारला, जो अजन्म आहे भगवंताचा जन्म कसा होऊ शकतो? देव कधी जन्माला येतो का महाराज? काही पण काय करता. देव कधी झोपतो का? तर तुम्ही काकडा करून त्याला उठवता. देव कधी झोपलाय? आणि देव जर झोपला तर जग झोपेल. त्याने तुम्हाला आणि मला जन्माला घातलंय, आणि त्याचा तुम्ही जन्म कसा करता? जो अजन्म आहे त्याचा प्रश्न मला आवडला. या प्रश्नाचं उत्तर मला ज्ञानेश्वरीच्या 10व्या अध्यायात 58 क्रमांकाच्या ओळीमध्ये सापडलं. जैसे बालका लिविजे लेणे, तया शृंगारा बाळकाय जाणे, ते सुखाचे सोळे भोगणे माऊली दिठी. जसं आई बाळाला अलंकार घालते, त्या अलंकाराचं महत्व बाळाला काही नसतं. 6 महिन्याचं बाळ आणि त्याला विचारायचं सोन्याचा भाव काय, कळेल का त्याला? थोडा आवाज कमी कर. त्याला विचारा, हे कानातलं तुझं सोन्याचं आहे, त्याला सोनं तरी कळलं का? त्याला कुंडल नकोयत. ते कुंडल घातल्यामुळं कपडे घालताना ते अडकतात, त्या बाळाला त्रास होतोय, तरी त्या आईने त्याच्या कानात अडकवलंय. घरातलं कोणीतरी म्हणतंय कशाला अडकवलं रे? ती म्हणते मला लहानपणी नाही मिळाले असे कुंडल घालायला. माझ्या आईने माझे कान टोचले आणि त्याच्यामध्ये दोरा अडकवला, ती छिद्र बुजू नये म्हणून. पण मी तसं नाही करणार, माझ्याकडे पैसे आहेत, दिवस चांगले आहेत माझे, मी सोन्याच्याच काड्या अडकवणार. मला नाही मिळाले. देती बाळाला, आनंद भोगते आई. तुमचा माझा वाढदिवस, शक्यतो माझा वाढदिवस तर नाही झाला, पण अलीकडच्या काळामध्ये मुलांचे वाढदिवस आई वडील मोठा करतात. ते म्हणतात महाराज माझा नाही वाढदिवस झाला, पण माझ्या मुलाचा मला करायचा आहे. वाढदिवस त्याचा करतोय, आनंद बाप भोगतोय. त्या मुलाला काय विशेष नाही, काय त्याला 2 वर्षाचा मुलगा आहे, त्याला काय कळतंय वाढदिवस? त्याला काय कळतंय पैसा कसा कमवायचा आहे आणि बापाने कसा कमवला हे कळलंय का? त्याला सहज मिळालंय, त्याला काही कळणार नाही. पण वाढदिवस त्याचा होतोय, आनंद बाप भोगतोय. मुलाला स्कूल बसमध्ये गाडीमध्ये सोडायला जातोय, आणायला जातोय. आपण म्हणाला केवळ कशाला एवढी लाड करतो? तो कधी आपल्याला चांगलं शिकायला मिळालं. माझ्या मुलासाठी वाटेल तेवढा मी खर्च करणार महाराज. मला जे मिळालं नाही ना मी त्याला देणार. देतो त्याला, आनंद भोगतो आई वडील. तसंच आता जन्मोत्सव करा, नका करू.
त्याला काही पडलं नाही. जन्मोत्सव त्याचा होतो, पण आनंद आम्हाला मिळतो म्हणून जन्मोत्सव करायचा असतो. विठ्ठल तो देवाचा पाळणा ओढायचा, देव ते पाळण्यामध्ये घालायचा, ते गीत म्हणायचं. तो आनंद त्याला नाही, तर तो आनंद आपण घ्यायचा असतो. म्हणून जन्माष्टमी, गोपालकृष्ण जन्मोत्सव, रामनवमी, अष्टमी, गोकुळाष्टमी, रामनवमी, वामन जयंती ह्या साजऱ्या का करायच्या? त्याच्या मागचा उद्देश आहे. आणि ह्या नवीन पिढीला मार्गदर्शन घडावं. विज्ञान खूप पुढे गेलं. किती विज्ञान पुढे जाऊ द्या, विज्ञानाला डोळ्यातला प्रॉब्लेम सापडला, डोळा कसा तयार झाला हे कळालं, पण विज्ञानाला डोळ्याला अजून दृष्टी नाही देता आली. विज्ञानाला डोळ्यातला सगळे प्रॉब्लेम कळाले, डोळा कशामुळे दिसतं, कुठल्या रक्तवाहिन्या काम करतात हे त्याला कळालं, पण डोळ्याने कसं दिसतं हे नाही सापडलं. विज्ञानाला रक्तातले प्रॉब्लेम कळाले, रक्त कसं तयार होतं, पांढऱ्या पेशी वाढण्यासाठी काय खाल्लं पाहिजे, कुठली जीवनसत्व घेतली पाहिजे, हिमोग्लोबिन रक्ताचा लाल रंग करण्यासाठी कुठले पदार्थ खाल्ले पाहिजे हे कळालं. रक्त कसं तयार होतं हे कळालं, पण रक्त बनवण्याची मशीन अजून विज्ञानाला कळाली नाही आणि बनवता आली नाही. विज्ञानाला हृदयातले प्रॉब्लेम कळाले, हृदय कसं चालतं, कोण चालवतं हे नाही सापडलं. हृदयाचं ऑपरेशन हातात घेऊन होऊ लागलं, हृदयाचं कार्य कळालं, पण हृदय कोणामुळे चालतं हे नाही सापडलं. विज्ञानाला पाणी कसं तयार होतं H2O कळाला, पण हे घटक सुद्धा कसे एकत्र आले, कसे तयार झाले हेही कळालं, पण त्या पाण्यातली जी चव आहे ती अजून नाही सापडली, ती कशी तयार झाली. हे पंचमहाभूताचा शरीराचा अभ्यास कळाला, शरीर कळालं, शरीरातले प्रॉब्लेम कळाले, पण शरीर चालवणारी कुठली तरी एक सत्ता आहे, तो आत्मा किती लहान आहे. ते आत्मा पाहण्यासाठी लागणारी दुर्बीण अजून नाही तयार करता आली. आत्मा अध्यात्म दृष्टीने सापडला, आत्मा आहे, असतो, विज्ञानाने मान्य केलं, आत्मा आहे. शरीरातून प्राण बाहेर पडताना हा काय होणार आहे, एक मृत व्यक्ती आता काही क्षणात मृत होणार आहे, त्याला काचेच्या बॉक्समध्ये पॅक केलं गेलं. ज्यावेळेस त्याच्या शरीरातून, त्याच्या बॉडीतून तो आत्मा बाहेर पडला, तो आत्म्याला त्या काचेच्या बॉक्समधून बाहेर पडता येईना, सीलबंद आहे, त्या काचेला तडा जाऊन तो आत्मा निघून गेला होता. तो आत्मा नाही सापडला. आत्मा शोधण्याचा प्रयत्न केला. आत्म्याची दृष्टी किती महान आहे, आत्मा किती लहान आहे हे आमच्या अध्यात्मशास्त्राने सांगितलं. गरुड पुराण जर वाचलं तुम्ही, गरुड पुराण, तर गरुड पुराणामध्ये असं सांगितलंय, आत्मा फक्त एकाच पक्षाला दिसतो, त्या पक्षाचं नाव आहे कावळा. आत्मा दिसतो कुठल्या पक्षाला? फक्त कावळ्याला. कावळ्याची दृष्टी इतकी तीक्ष्ण आहे, एकाच डोळा आहे, एकाच डोळ्याने दोन्ही बुबळं चालवतो, एकाच बुबळाने दोन्ही डोळ्यांनी पाहतो. कावळ्याला इतकी तीक्ष्ण नजर आहे, जोपर्यंत एखादं मेलेलं जनावर ओढ्याला नेऊन टाकल्यानंतर कावळा जोपर्यंत त्या मेलेल्या जनावराचा डोळा फोडत नाही, कावळा जोपर्यंत त्या मेलेल्या जनावराला चोच मारत नाही, तोपर्यंत दुसरे पक्षी त्या मेलेल्या जनावराला चोच मारत नाहीत, स्पर्श करत नाही. कावळ्याला कळतं हे कसं मेलंय, कुठल्या रोगाने मेलंय, विष खाऊन मेलंय का नॅचरली मृत्यू आहे, निसर्गतः याला मृत्यू आलाय का विष प्रादुर्भावाने प्राणी मेलाय. कावळ्याला कळालं नॅचरली मृत्यू आहे, तर कावळा लगेच चोच मारतो. विषारी असन तर मारत नाही, तोपर्यंत इतर पक्षी त्याला चोच मारत नाही. यावर्षीचा पाऊस किती आहे हे कावळ्याला जास्त कळतं.
जास्तीत जास्त उंच झाडावर, उंच टोकावर त्याने जर आपलं घर बांधलं तर शेतकरी अंदाज करतो यावर्षी पाऊस कमी आहे, कारण त्याने सगळ्यात झाडाच्या वरच्या टोकाला घर बांधलंय. काकस्पर्शाला काकस्पर्श होणं काही लोक म्हणजे अंधश्रद्धा आहे, पण गरुड पुराणाने सांगितलं अंधश्रद्धा नाही, श्रद्धेने करा. का? ज्यावेळे तो कावळा शिवण्यासाठी जातो तेव्हा तो आत्मा त्या पिंडाभोवती फिरत असतो. त्या आत्म्याची जोपर्यंत इच्छा पूर्ण होत नाही तोपर्यंत ती जागा तो सोडत नाही. कावळा चोच मारायला जातो, तो आत्मा त्याला हुसकत राहतो. कावळा अगदी जवळ जातो, चोच मारायला जातो, कावळा त्या बाजूने उडी मारून जातो, तो आत्मा त्याला हुसकून देतो. ज्यावेळेस त्या आत्म्याची इच्छा पूर्ण होते, आत्मा स्वर्गारोहण करतो, तिथं कोणीच नाही हे पाहिल्यानंतर मग कावळा चोच मारतो. आत्म्या किती लहान आहे, किती लहान आहे आत्मा माहिती आहे? अध्यात्मशास्त्र सांगतो आपल्या केसाचा अग्रभाग, डोक्याचा केस, त्याचं अग्र टोक आणि त्या टोकाचा 100वा तुकडा इतका लहान आत्मा आहे, आणि तो आत्मा दिसतो फक्त कावळ्याला. हे अध्यात्म मिळालं. हृदय कोणामुळे चालतं? तैसा हृदयात मी साठविला हरी, साठविला हरी, साठविला हरी, साठविला हरी. कविला हरी जिव्ही हृदय मंदिरी. कुठं देव साठवायचा? हृदय मंदिरात. तर नवरात्रात आपण देव बसवतो. देव बसवतो का नाही? कशावर बसवतो? नागिनीच्या पानावर. नागिनीच्या पानावर का बसवतात? नाही माहिती आहे का नाही? नागिनीच्या पानावर देव बसवताना अर्थ असा आहे, नागिनीच्या पानाचा आकार जसा आहे तशा आकाराचं आपलं हृदय. बदाम कळलं असेल लगेच, दिल म्हणल्यानंतर. हृदयाचा आकार कसा आहे? दिल. दिलचा आकार कसा आहे? पानासारखा आहे. नागिनीच्या पानाचा आकार कसा आहे? तसा आहे. म्हणून देव ठेवताना नागिनीच्या पानावर ठेवायचं. याचा अर्थ देवाला हृदयामध्ये मी जागा दिली, हृदयस्थ त्याला केला, त्याचं प्रतीक म्हणजे नागिनीचं पान. विठ्ठल विठ्ठल. जिथं विज्ञान थांबतं तिथून पुढे अध्यात्म सुरू होतं. मग अध्यात्मशास्त्रामध्ये ब्रह्मा, विष्णू आणि शंकर हे त्रिदेव आहेत. आणि या तिन्ही देवांमुळे चाललेलं कार्य गॉड, जीओडी गॉड, म्हणजे उत्पत्ती, स्थिती आणि लय. उत्पत्ती ब्रह्म, स्थिती विष्णू आणि संहार शंकर. आणि मग त्यापैकी असलेला भगवान शंकर सर्वांचा संहार जरी करत असला तरी तो देव कसा आहे? शिव भोळा चक्रवर्ती. सगळ्यात भोळं दैवत म्हणजे भगवान शंकर आहे. भोळा आहे पण तेवढाच तो क्रोधमान आहे, तेवढाच तो रागीट आहे. भगवान शंकर शिव भोळा आहे. किती भोळा आहे? एक चोर देवळात चोरी करायला आला, गाभाऱ्यातली त्याला घंटा काढता येईना, त्याचा हात काय पुरे ना त्या घंट्याला. तो शंकराच्या पिंडीवर उभा राहिला आणि ती घंटा काढायला लागला. भगवान शंकराला असं वाटलं, दिवसभर लोक दर्शनाला आली, कोणी नारळ वाहिला, कोणी पेढा वाहिला, कोणी बेल वाहिला, कोणी दुर्वा वाहिला, पण एकच भक्त असा मला मिळाला का त्याने मला स्वतःला अर्पण केलंय किंवा तो स्वतः मला अर्पण झालाय. हा पहिलाच माझा असा भक्त आहे का याने आपल्या शरीरासहित मला अर्पण केलेलं आहे. भगवान शंकर त्याला प्रसन्न झाले.
पण आता ज्याला प्रसन्न झाले त्याला देव कळला पाहिजे ना. भगवंत म्हणाले तुला मी प्रसन्न आहे, काय हवंय वत्सा? तो चोर म्हणला ते बाकीचं राहू दे, मला घंटा सोडू लाग. त्याला देव कळला. भगवान शंकर एवढे भोळे आहेत. त्याचे भोळेपणाची अनेक उदाहरणे आहेत. विठ्ठल म्हणतात अशा भोळ्या शंकराचा मी भक्त आहे. शिव भोळा त्याचे पाय माझे चित्ती, त्याचे चरण माझ्या चित्तामध्ये सातत्याने, त्याच्या चरणावर मी सातत्याने नतमस्तक आहे. कारण काय आहे? वाचे वदता शिवनाम तयान बाधी क्रोधराम. त्याचं नामस्मरण केलं, वाचे वदता शिवनाम, शिवाचं नामस्मरण केलं. जो शिवाचं नामस्मरण करतो त्याला काम क्रोध लोभ याचा त्रास होत नाही. नामाची ताकद किती मोठी बघा. त्याचं नामस्मरण जो करतो त्याला काम जिंकता येतो, त्याला राग जिंकता येतो. पण ज्याचं नाम घेतो त्याला कुठं राग आवरता आलाय, त्याला कुठं काम आवरता आलंय. भगवान शंकर मोहिनीच्या मागे पळाले. आपण कधीच पाहिलं हे काम जिंकला का? नाही जिंकला. पार्वतीने परीक्षा घेण्यासाठी भिल्लिणीचं रूप धारण केलं, सुंदर एका भिल्लिणीचं रूप धारण केलं. भगवान शंकर तिच्या मागे पळाले, म्हणजे काम जिंकता नाही आला. भिल्लिणीच्या मागे पळाला, मोहिनीच्या मागे पळाला, 12 ज्योतिर्लिंगांचा जन्म झाला, म्हणजे त्याला काम जिंकता नाही आला, त्याला राग नाही आवरता आला. सती मी कधी कधी सांगत असतो, कधी कधी पत्नीने पतीचं ऐकावं आणि कधी कधी पतीने पत्नीचं ऐकावं. एका पत्नीने पतीचं ऐकलं नाही, तिचं नाव महासती, भगवान शंकराची पत्नी. शंकर सांगत होते जाऊ नको तुझ्या बापाच्या त्या यज्ञाला, नसू दे मला बोलवलेलं. ती म्हणली माझ्या पतीचा अपमान माझ्या बापाने का केला, मी विचारायला जाणार. शंकर सांगतात, भोळेनाथ सांगतात नको जाऊ. तिने ऐकलं नाही, गेली. पतीचा अपमान सहन झाला नाही, बापाच्या दक्षराजाच्या यज्ञकुंडात तिने उडी टाकली, जळून राग झाली. पतीचं ऐकलं नाही एका पत्नीने, आणि एका पतीने पत्नीचं ऐकलं नाही. रावणाने मंदोदरीचं ऐकलं नाही. तसं भगवान शंकर सती गेल्यानंतर तपसाधनेला बसले, अंतर्मुख झाले. सर्व सृष्टी घाबरली. वत्रासुर नावाचा राक्षस मारायचा कसा, तो मारायला आता कार्तिक स्वामीचा जन्म झाला पाहिजे, त्याच्याशिवाय त्याला मरण नाही. पार्वतीच्या उदरी जो मुलगा जन्माला येणार त्याच्या हाताने त्याचा मृत्यू आहे. मग पार्वतीशी लग्न कसं होणार? दक्ष राजाची मुलगी सती तिथे यज्ञकुंडात गेली, दुसरी पत्नी करावा लागेल. आणि दुसरी पत्नी करायचं म्हटलं तर याला या समाधीतून बाहेर काढलं पाहिजे. भगवान शंकराला समाधीतून बाहेर कोण काढणार? हे काय देवाची ताकद झाली नाही, तिथे एका देवाने ताकद दाखवली. त्या देवाचं नाव आहे कामदेव. कामाने काम नावाचा बाण घेतला, भगवान शंकराच्या वक्षस्थळावर मारला. भगवंताची समाधी भंग झाली. भगवान शंकर समाधीतून बाहेर आले, पण माझी समाधी कोणी भंग केली? तत्क्षणाला डोळे उघडले, समोर काम पाहिला, राग अनावर झाला आणि कामासाठी भगवंताने तिसरा डोळा उघडला. जागच्या जागी रागात कामदेव भगवान शंकराने जाळून टाकला. ज्याला राग आवरता आला नाही, ज्याला काम आवरता आला नाही, पण त्याच्या नामात मात्र मोठी ताकद आहे. वाचे वदता शिवनाम तयान बाधी क्रोध काम. परमार्थातलं सगळ्यात सोपं साधन म्हणजे नामस्मरण. नामापरते तत्व नाही अन्यथा वाया जास्ती जरी. नामाची ताकद फार मोठी आहे. ते कसंही घ्या, उलटं घेतलं तरी पुण्यच आणि सुईचं घेतलं तरी पुण्य. समजा ही वायर आहे आणि वायर कुठेतरी तुटलेली, काय होणार? शॉक बसणार. हात लागला चुकून हात लागला तरी करंट बसतोय आणि जाणून हात लावला तरी करंट बसतो. चुकून जरी हात लागला तरी परिणाम तोच आणि जाणीवपूर्वक हात लावला तरी परिणाम तोच. तसं नाम चुकून जरी घेतलं तरी परिणाम तोच आणि जाणून जरी घेतलं तरी परिणाम तोच.
नाही, वाचे वदता शिवनाम. नामाची ताकद फार मोठी. म्हणून सगळ्या सोपे सुलभ साधन न लगे आंघोळीना तोंड धुवावे. आंघोळही नसली केली तरी चालते. नामस्मरणाला नाही लागत आंघोळ, न लगे आंघोळीना तोंड धुवावे. नाही तोंड धुतलं तरी चालतं. म्हणून उद्यापासून तसं न करू. चालतंय सध्या नाही असं नाही. म्हणजे नाही तुम्हाला आता आजारी पडलेत आणि डॉक्टर सांगतायत अजून 8 दिवस तुम्हाला मी सोडत नाही, हॉस्पिटलमध्ये तर आंघोळ करता येत नाही. मग अशा वेळेस नामस्मरण पडल्या पडल्या घेता येतं. हे साधन. सदैव वैकुंठ गमनाच्या आदल्या दिवशी तुकाराम महाराज जिजाऊला म्हणत होते. लोहगावला शेवटी कीर्तन झालं आणि घरी आले. खुंटीला विना अडकवला आणि आईसाहेब भाकरी भाजत होत्या. एक भाकर चुलीवर ठेवली होती, एक आराव भाजत होती, एक तव्यावर टाकली होती आणि एक तयार करत होती. काठवट समोर होती. काठवट कळते ना? काठवट नाही राहिली आता आली परात. नाही त्याच्यात पीठ मळायचं काम करत. महाराज म्हणले, आवले उद्या मी वैकुंठाला जातोय, येतीस का? ती म्हटली, तुम्ही या जाऊ. माझी म्हैस व्यायला झाली, तुमच्याकडे नादी लागता, तुम्ही या जाऊ. ते म्हटले, तुला का म्हणतोय चल? कारण तुझ्यामुळं आज मी वैकुंठाला चाललोय. तू मला साथ दिली, माझे लेकरं सांभाळले आणि प्रपंचाला वाट मोकळी करून दिली, म्हणून तुला चालवलं. आणि भगवंताने सुद्धा तुला माझ्या आधी भेट दिली, तुझ्या पायातला काटा काढला, आठवतं ना? आऊसाहेबांनी इतकं छान उत्तर दिलं. ते म्हणे, तुमच्या देवाने माझ्या पायातला काटा काढला तर काय उपकार नाही केले. का काढला? तुम्ही धरलेत त्याचे पायी आणि मी धरलेत तुमचे पायी, म्हणून तो धरतोय माझे पायी. तुम्ही करता त्याची सेवा, मी करते तुमची सेवा, म्हणून तो करतोय माझी सेवा. तो काटा माझ्यासाठी नाही काढला, ही भाकर तुमच्या पहिले लवकर पोचवावी म्हणून तुमच्यासाठी काढायला आलाय, माझ्यासाठी नाही. महाराज बोलले, तुला कसं कळत नाही? तेव्हापासून मला कळालं, न लगती सायास जावे नारायण न लगते साया